नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। आम्ही नवी मुंबईतून चिंचपोकळी या सेंट्रल रेल्वेच्या स्टेशनवर पोहोचलो। चिंचपोकळी स्टेशन पासून अवघ्या 5 ते 7 मिनिटात पायी चालत लालबागच्या राजाकडे पोहोचलो। समोर भव्य व सुंदर प्रवेशद्वार उभारलेलं आहे। लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील लालबागचा राजा प्रसिद्ध आहे। एका दिवसातच 1 लाखापेक्षा जास्त भाविक इथे दर्शनासाठी येतात। लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली करण्यात आली। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीकरिता जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली। लालबागच्या राजाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक बँड लेझिम ढोल ताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट इथून निघते व गिरगाव चौपाटीला विसर्जन केले जाते। खूपच छान असं डेकोरेशन आणि सुंदर अशी मूर्ती बघून डोळ्यांचे पारणे फिटते। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मोदकाचा आकार असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया विक्रीसाठी दिसत होत्या। मित्रांनो, आपण लाडू प्रसाद पण घेतलाय। 2 सँडविच आम्ही घेतलेले आहेत। आताच लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आलो आणि थोडीशी पेट पूजा करूया।
शिल्लक असल्याने आम्ही चिंचपोकळीचा चिंतामणीचे दर्शन घेण्याचे ठरवले. लोकांची गर्दी, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व इतर काही शॉपिंगची दुकाने यामुळे या परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तोंडाला पाणी सुटणाऱ्या बऱ्याच वस्तू म्हणजेच कैरी, आवळा, बोर, चिंचा, कवठ व आणखीन काही आपल्याला माहीत नसलेल्या वस्तू बघायला मिळाल्या. फक्त 5 मिनिटातच आपण मुखदर्शनाच्या रांगेतून गणपतीजवळ पोहोचलो. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.